तालुका घनसावंगी जिल्हा जालना या शाळेतील विद्यार्थी आहोत। विकसित भारत विद्यार्थी आयडिया या उपक्रमांतील आमच्या गटाने पर्यावरणपूरक जीवनशैली या घटकावर अभ्यास केलेला आहे। याविषयी मी थोडक्यात माहिती सांगते। पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे निसर्गाशी सुसंगत, प्रदूषणमुक्त आणि संसाधनांचे वर्तन करणारी जीवनशैली। आपण पृथ्वीच्या मर्यादित संसाधनांचा जबाबदारीने वापर करून पुढील पिढ्यांकरता श्वासन भविष्य घडविण्याचा प्रयत्न करते। पर्यावरणपूरक जीवनशैली आजच्या युगात औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि तंत्रज्ञानामुळे माणसाचे जीवन जरी अधिक सोयीवर झाले असले तरीही पर्यावरण याचा नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे। त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आली आहे। या संकटावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। पर्यावरणपूरक जीवनशैली साहित्य यांचा मिलाप आहे। अशी जीवनशैली अंगीकारल्यास आपण ऊर्जा, पाणी, वनसंपदा आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा नासाडी टाळू शकतो व प्रदूषणावर नियंत्रण ठेवू शकतो व पर्यावरणपूरक जीवनशैली जबाबदारीने विजेचा अपव्यय टाळणे, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा वापर करणे, पावसाचे पाणी साठवून पाण्याचा अपव्यय टाळणे, झाडे लावणे व जतन करणे। वनस्पती व झाडे हे पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत। त्याची लागवड आणि काळजी महत्त्वाची। स्थानिक उत्पादनांकडून शोषणीय वस्तू घेणे, ज्यामुळे वाहतुकीने होणारे कार्बन उत्सर्जन कमी होते। वाहनांचा विवेक वापर, सायकल, पायी चालणे किंवा सार्वजनिक वाहतूक यांना प्राधान्य देणे। अशा जीवनशैलीमुळे हवेचा आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते, आरोग्य सुधारते आणि समाजात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीवरील जीववैविध्याचे समतोल राखण्यास मदत होते। मानवाने निसर्गाच्या देणगीचा आदर केला नाही तर भविष्य धोक्यात येऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात लहान परंतु प्रभावी बदल करून पृथ्वीचे रक्षण करायचा संकल्प करणे आवश्यक आहे। पर्यावरणपूरक जीवनशैली ही केवळ एक वैज्ञानिक सवय नसून ती समाज आणि मानवजातीच्या विकासाची निवडक जबाबदारी आहे। वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि आधुनिक जीवनशैलीमुळे पृथ्वीवर प्रदूषणाचे त्यामुळे आता प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीचा बदल करून निसर्गाशी सुसंवाद साधणे आवश्यक आहे। आपण निसर्गाची भरा आहोत, त्याचे शोषण न करता त्यासोबत जगणे आपले कर्तव्य आहे। म्हणजेच कमी वापर, पुन्हा वापर आणि पुनर्निर्मिती करा।